गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कृषी अनुदान किंवा ॲग्री सबसिडी याविषयी बघणार आहोत. तर भारत सरकार जे आहे ते कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभवत असते. सरकार ही भूमिका विविध आणि व्यापक पद्धतीनं निभवत असते. यामध्ये केवळ आत्मनिर्भरता, रोजगार निर्मिती करणे असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि जे काही इनपुट्स असतात त्याचा छोट्या उत्पादकांना मदत करणे किंवा मूल्य अस्थिरता याची कमी कमी जास्तपणा, तसेच शेतकरी जे काही परिवार आहे किंवा शेतकरी फॅमिलीज आहे त्यांच्या इन्कममध्ये आणि त्यांच्या राहणीमानात बदल होणे एवढाच फक्त सीमित हेतू हेतू हा कृषी अनुदान देण्याचा काही शेतकऱ्यांचा नाही आणि सरकारचा नाही. यामध्ये पुन्हा काही महत्त्वपूर्ण गोष्टी असेल तर त्यांना क्रेडिट्स उपलब्ध करून देणे, सोबतच खते, वीज, इरिगेशन संबंधित वस्तू असेल, ठीक आहे, बियाणे असेल, अवजारे असतील, ट्रॅक्टरसारख्या अवजारे असतील, याच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त इनपुट्स टाकणे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं राहणीमान बदलेल, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड बदलेल, सोबत त्यांना चॉईसेस असतील वस्तू घेण्यासाठी संबंधित ह्या सगळ्या गोष्टीसाठी कृषी अनुदान व्यापक हेतूने सरकार शेतकऱ्यांना देत असते, आपापल्या शेतकऱ्यांना देत असते. तर हा जो टॉपिक आहे राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये पेपर 4 मध्ये याचे इन्क्लूड केलेले आहे. तसेच ॲग्री एक्झाम्स असेल, ॲग्री एक्झाम्समध्ये तर भरपूरच महत्त्वाचा भाग आहे की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुदान कोणत्या पद्धतीने दिलं जातं. सोबत स्पर्धा UPSCमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. PSI, STI, ASO पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये MPSC लिपिक, कर सहाय्यक असेल, उत्पादन शुल्क, पूर्व मुख्य परीक्षा, तलाठी, स्थानिक तलाठी, पोलीस भरती, आरोग्य विभाग, SSC, रेल्वे व इतर सरळ सेवा परीक्षा यामध्ये 1 ते 2 प्रश्न या टॉपिकवर नक्की असतात. त्याच्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर कृषी अनुदान, आता अनुदान किंवा सबसिडी ज्याला म्हणतो, ठीक आहे, इथे एक मात्राची कमतरता आहे पण पूर्ण होईल. तर सबसिडी हा जो शब्द आहे किंवा कृषी अनुदान जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतील सबसिडियम या शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो सबसिडियमचा की अप्रत्यक्षपणे मदत करणे. तर हा अर्थ लॅटिन भाषेतून आलेला आहे आणि आता सगळीकडेच याच पद्धतीचा शब्द वापरला जातो इंग्रजीमध्ये, ठीक आहे. तर जर प्राथमिक स्तरावर विचार केला तर सबसिडी जी आहे ती प्रतिकूलता आहे, म्हणजे सबसिडी देऊ नये असा जास्तीत जास्त उद्दिष्ट विविध सरकारांचं असते. सोबत आंतरस्तरावर सुद्धा शेतकऱ्यांना सबसिडी देऊ नये, त्याच्यामुळे अशा संबंधितच होरा आहे. परंतु हा जो सबसिडी शब्द आहे हा शब्द राजकीय नीती ज्या असतात त्या राजकीय नीती संबंधित आलेला आहे, ठीक आहे. तर आपण इथे कृषी अनुदान काय आहे हे याच्यावर डिस्कस करणार आहोत. कृषी अनुदान म्हणजे एक कृषी व्यवसाय, कृषी संस्था आणि शेतांना त्यांच्या उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी कृषी वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित व्हावा आणि अशा वस्तूंच्या किमती आणि पुरवठ्यावर परिणाम करण्यासाठी भरलेला एक सरकारी प्रोत्साहन आहे. वस्तूच्या किमती आणि पुरवठ्यावर परिणाम होत असतो. याच्यामुळे सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना आपलं उत्पादन बाजारात विकून जास्तीत जास्त नफा कमवता येत असतो. कृषी अनुदानाचे प्रकार प्रत्यक्ष अनुदान, अप्रत्यक्ष अनुदान, आउटपुट सबसिडी आणि खाद्य अनुदान असे 4 प्रकारचे आहेत. तर प्रत्यक्ष अनुदान म्हणजे तुमच्या डायरेक्ट अकाउंटला कॅशमध्ये ट्रान्सफर करणे. अप्रत्यक्ष म्हणजे तुम्ही घेतलेल्या वस्तूवर अप्रत्यक्षपणे सरकार एखाद्या कंपनीलाच अनुदान देत असते. आउटपुट सबसिडी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या मालाची जी किंमत आहे ती जास्त असेल तर ती किंमत कमी करून तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तुमचं उत्पादन निर्यात करण्यासाठी सरकार अनुदान देत असते.
अशा पद्धतीची आउटपुट सबसिडी. आणि खाद्य अनुदान म्हणजे ज्या पद्धतीने पी-डी-एस सिस्टीम आपण वापरतो, त्या पी-डी-एस सिस्टीममध्ये ₹1, ₹2 आणि ₹3 पद्धतीने ₹3 या पद्धतीने आपल्याला काय अन्नधान्य मिळत असते. तर यावर जर स्थानिक स्तरावर, स्थानिक मार्केटमध्ये गेलं तर या वस्तूंच्या किमती यापेक्षा कितीतरी जास्त आहे. ते भाव कमी करण्यासाठी सरकार खाद्य सबसिडी देत असते, खाद्य अनुदान देत असते. त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, बी-पी-एल मध्ये असणारे, ए-पी-एलमध्ये असणारे लोक यांना अ, अन्न सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी सरकार खाद्य अनुदान मोठ्या प्रमाणात देत असते. तर या लेक्चरमध्ये या लेक्चरमध्ये आपण कृषी अनुदानाचे फक्त 2च प्रकार बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुदान आणि अप्रत्यक्ष अनुदान. तर आता आपण प्रत्यक्ष अनुदान बघणार आहोत. या प्रकारच्या अनुदानामध्ये प्रत्यक्ष अनुदान किंवा डायरेक्ट फार्म सबसिडी या प्रकारच्या अनुदानामध्ये प्राप्तकर्त्यांना रोख रकमेचा समावेश होत असतो. जसं पी-एम किसान योजना, त्याच्या माध्यमातून वर्षाला ₹6,000 किंवा दर 4 महिन्याला ₹2,000 तुमच्या अकाउंटवर टाकले जाते. त्यानंतर रुत बंधू स्कीम अशा पद्धतीच्या स्कीम्स आहे. व्यतिरिक्त पहल योजना आहे. पहल योजनेच्या माध्यमातून LPG सिलेंडरवर सरकार सबसिडी देत असते. नंतर मनरेगा आहे. तुमच्या अकाउंटलाच डायरेक्ट पैसे प्रत्यक्षपणे कॅश दिल्या जात असते, म्हणजे टाकत असते. तर ही जी स्कीम आहे तर याला DBT स्कीम असं म्हटलं जाते, ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट अकाउंटमध्येच कॅश सरकार जमा करत असते. जसं जॅम नावाचं, ज्याच्यामध्ये जनधन असेल, आधार आणि मोबाईल लिंक या 3 जॅमच्या माध्यमातून प्रत्यक्ष पद्धतीने तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जात असते. तर भारत जो आहे तो अत्यंत मर्यादित थेट अनुदान देत असतो. त्याच्यामध्ये फूड सबसिडी असेल, MSP बेस्ड प्रोक्युरमेंट प्राइसेस असेल, याच्यावर सरकार अनुदान देत असतो. तर प्रत्यक्ष अनुदानाचे फायदे. प्रत्यक्ष अनुदानाचे फायदे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत, ज्याला आपण ॲडव्हान्टेज असे म्हणतो. इन्क्रीजिंग द पर्चेसिंग कॅपॅसिटी. आता DBTच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जे काही कॅश पैसे येतो त्याच्यामुळे तुमची एखादी वस्तू खरेदी क्षमता वाढत असते. आणि त्याच्यामुळे काय शेतकरी असेल किंवा छोटी मोठी जी काही लघु आणि सीमांत शेतकरी असतील यांना प्रत्यक्ष अनुदान दिलं, त्याच्यामुळे त्यांची लिव्हिंग स्टँडर्ड सुद्धा वाढत असते, राहणीमानाचा दर्जा सुद्धा उंचावत असतो. त्यानंतर गव्हर्नमेंट एम्पॉवरिंग सिटिझन्स. आता याच्यामुळे काय होतं, तुमच्या अकाउंटला जर पैसे डायरेक्ट येत असेल त्याच्यामुळे जे आहे स्थानिक आहे, त्या स्थानिक शेतकरी असेल ज्यांना अनुदान मिळत असते, अनुदानामुळे त्यांची जी आहे क्षमता वाढत, वस्तू खरेदी करण्याची क्षमता वाढत असते. गव्हर्नमेंटचा हाच उद्देश असतो की स्थानिकांची खरेदी क्षमता जर वाढली तर आपोआपच अर्थव्यवस्था रुळावर येईल, अर्थव्यवस्थेचं सायकल पूर्ण होईल. त्यानंतर बेनिफिशरीज टू परचेस ॲज पर नीड्स. म्हणजे तुमच्या अकाउंटला जर पैसे येत असेल, डायरेक्ट प्रत्यक्ष पद्धतीने येत असेल, तर तुम्ही वस्तू आपल्या इच्छेनुसार आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार खरेदी करू शकतो. जसं आता मला शेतीमध्ये जर पैसे लागत असेल तर मी कशासाठी खर्च करेल, एकतर शेत तयार करण्यासाठी लागेल, म्हणजे जसं कल्टिवेटर असेल किंवा वखरण असेल, नांगरण असेल, हे करण्यासाठी खर्च करेल. त्याच्यानंतर मी जो आहे जे पैसे मिळाले त्या पैशाच्या माध्यमातून हाय इल्डिंग व्हरायटीज घेईल, उच्च उत्पादन देणाऱ्या जाती घेईल, सोबतच चांगली खतं घेईल आणि या खताचा वापर करून मी काय करेल, आपल्या शेतामध्ये बियाणं पेरील किंवा रोवणं वगैरे करेल. तर यासाठीच माझ्या गरजेनुसार काय करू शकतो, मी हे जे काही डायरेक्ट सबसिडी भेटते त्या सबसिडीच्या माध्यमातून माझ्या गरजेनुसार मी वस्तू खरेदी करू शकतो. त्यानंतर प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ पब्लिक फंड्स. आता जो काही भ्रष्टाचार होतो, म्हणजे अप्रत्यक्ष पद्धत जी आजपर्यंतची स्थिती होती की आजपर्यंत स्थिती अशी होती की जे काही सरकारकडून अनुदान भेटायचे, अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला येत नसतं, तर ते कोणाला तरी परस्पर हस्तांतरण केलं जायचं आणि त्याच्यामुळे किंवा कंपन्यांना दिलं जायचं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रॉफिट काही मिळत नव्हतं. शेतकऱ्यांना किती माल घेतलाय हे सुद्धा कोणाला माहीत होत नव्हतं.
यामुळे जे आहे ते काय होतं, की जे काही पब्लिक फंड आहे किंवा जे काही प्रत्यक्ष जे काही सरकारचा पैसा आहे, तो सरकारचा पैसा योग्य व्यक्तीच्या अकाउंटमध्ये आणि हातात पोहोचतो. त्याच्यामुळे त्याच प्रत्यक्ष स्वरूपामध्ये त्या व्यक्तीचा फायदा होत असतो आणि जे याच्यातला जो काही मधातला मिसयूज आहे, तो मिसयूजसुद्धा कमी होऊन जातो आणि भ्रष्टाचार जो काही फोफावतो याच्यावरच, तो भ्रष्टाचारसुद्धा होत नाही. यासाठी सुद्धा प्रत्यक्ष अनुदानाचे हे फायदे आहेत. यूज ॲज कॅपिटल इन ॲग्रिकल्चर. आता जो काही पैसा मिळतो, तो पैसा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे त्याचा तो पैसा शेतामध्ये सुद्धा यूज करू शकतात. त्यानंतर रिड्यूस गव्हर्नमेंट बर्डन, फ्रीइंग ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज कॉस्ट. आता याच्यामुळे जे काय आहे, सरकारला लागणारा जो काही दळणवळण असेल किंवा साठवणुकीचा जो खर्च आहे, तो साठवणुकीसाठी लागणारा जो काही खर्च आहे, तर तो खर्चसुद्धा सरकारवर येत नाही. ते शेतकरीच स्वतःहून निर्वाह करत असतात आणि यामुळे जे काही सरकारच्या नीती आहे, त्या सरकारच्या नीतींचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असतो. सरकारचं जे काही मधात जो काही मिसयूज होणारा पैसा असेल, त्यांना लागणारा जो खर्च असेल वेगळ्या गोष्टीसाठी, तो खर्चसुद्धा सरकारचा कमी होत असतो प्रत्यक्ष अनुदानामुळे. अशा पद्धतीचे ही फायदे आहेत. त्यानंतर इश्यू ऑफ डायरेक्ट फार्म सबसिडीज, लॅक ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन. भारतासारख्या देशामध्ये अजूनही अ, आर्थिक समावेशन पूर्ण पद्धतीने झालेलं नाही आहे. कारण की जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला येत असेल, तर तुम्हाला ते ए-टी-एममधून, बँकेमधून काढावं लागेल आणि आजही भारताच्या खूप मोठ्या क्षेत्रामध्ये या गोष्टी उपलब्ध नाही आहेत. त्याच्यामुळे लॅक ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन एक हा इश्यू आहे. त्यानंतर यूज इन नॉन फार्म अप्रोडक्टिव्ह नीड्स. आता जे काही सरकार जे आहे ते कृषी क्षेत्रामध्ये अनुदान देत असते. परंतु प्रत्येकच व्यक्ती या पद्धतीनं शेतातच खर्च करेल असं काही सांगता येत नाही. ते त्यांच्या मुलींच्या लग्नांमध्ये असेल किंवा मद्यपान असेल किंवा दारू पिण्यामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या गाड्या आपली काही राहणीमान लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी तो पैसा खर्च करू शकतात. त्याच्यामुळे नाव हा जो पैसा आहे तो शेती क्षेत्रात न खर्च बाकीच्या त्यांच्या भौतिक सुखांसाठी सुद्धा खर्च करू शकतो. त्यानंतर इन्फ्लेशन. आता ही जी आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आता तुमच्या अकाउंटला जर पैसे येत असेल शेतकऱ्यांच्या, तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जातो आणि या पैसा ओतल्यामुळे आपोआपच महागाई वाढते. आता ही महागाई जर ठराविक मर्यादित असेल तर अर्थव्यवस्था वाढीसाठी उपयुक्त आहे. परंतु जर त्याच्यापेक्षा पल्ल्याड गेली तर ती महागाई म्हणजे रांगणारी असेल किंवा धावणारी जर महागाई असेल, तर त्याच्यामुळे देशाचंच नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणून सुद्धा हा एक दोष आहे. म्हणजे महागाई वाढू शकते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे किंवा डायरेक्ट फार्म सबसिडीजमुळे. त्यानंतर इम्पॅक्ट ऑन द फूड सिक्युरिटी. हा महत्त्वाचा भाग आहे, की हा जो काही पैसा आहे फूड सिक्युरिटीवर न खर्च करता अन्य क्षेत्रात खर्च केल्यामुळे जी काही फूड सिक्युरिटी देणारा पैसा आहे तो लोकांनी त्याच अन्नधान्य खरेदीसाठीच खर्च करावा, ना की अन्य गोष्टीसाठी. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरीज. आता जे काही सरकार आहे, सरकारकडे इतका मोठा डाटा उपलब्ध नाही आहे, की कोणत्या व्यक्तींची खरंच गरज आहे की नाही आहे. बी-पी-एलमधले लोकं आहेत की नाही आहे, ए-पी-एलमधले लोकं आहेत की नाही आहे. तर अ, योग्य व्यक्तीला ओळखून काढणे हे सुद्धा एवढ्या मोठ्या देशामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे किंवा दोष आहे हा सुद्धा. त्यानंतर द मिडलमॅन. आता हे जे पैसे मिळाल्यानंतर जर पैसे काढण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून व्यक्ती जर कोणाला ठेवला, तर याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. तर आपण कृषी अनुदानातील प्रत्यक्ष अनुदान हा टॉपिक बघितला आहे. आता आपण अप्रत्यक्ष अनुदान हा टॉपिक बघणार आहोत. प्रत्यक्ष शेती अनुदान. अप्रत्यक्ष शेती अनुदान रोख स्वरूपात दिले जाते. नाहीतर अप्रत्यक्ष पद्धतीने शेतकऱ्यांना पाठबळ दिले जाते. जसं खते, विद्युत, कृषी अवजारे, कृषी संशोधन इत्यादी क्षेत्रामध्ये अप्रत्यक्षपणे शेती अनुदान दिलं जात असते.
तर indirect subsidies, advantage of indirect subsidies, promoting technology, infrastructure advancement, subsidies and seed and fertilizer, crop diversification आणि farmers training, ensure food security. त्याच्यावर promoting टेक्नॉलॉजीज. ठीक आहे. आता जे काही सरकार आहे ते सरकार इनडायरेक्ट अप्रत्यक्षपणे जर अनुदान देत असेल तर त्याच्यामुळे शेती क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा असेल किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी मदतशीर होतं. तर सरकार काय करतं की हे तंत्रज्ञान आणण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा न देता डायरेक्ट त्या कंपनींना दिलं जातं आणि कंपनी मग ते जे तंत्रज्ञान आहे ते स्वस्तामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असते. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट. तसं शेती क्षेत्रामध्ये जर तुम्हाला बांध बांधायचे असेल, त्यानंतर गोडाऊन बांधायचं असेल तर यासाठी सरकार अनुदान देतं. सरकार जे आहे ते तुम्हाला अप्रत्यक्षपणे त्याच्यावर सबसिडी देत असते आणि त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये आपण विविध कामे करू शकतो. त्यानंतर सबसिडीज ऑन सीड्स अँड फर्टिलायझर. तसं सरकार जे आहे बी बियाणे असेल त्यानंतर खते असेल तर खते जे आहे ते खते आणि बी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार या कंपन्यांनाच काय केलं मोठ्या प्रमाणात अनुदान देतं आणि त्यांच्या स्टॉकनुसार अनुदान द्यायचं. तुम्ही जेवढा काही स्टॉक विकाल त्या स्टॉकवर सरकार अनुदान द्यायचं आणि या पद्धतीनं तो जो काही माल आहे तो शेतकऱ्यांना एकदम स्वस्तामध्ये उपलब्ध होऊन जायचा आणि त्यामुळे ते चांगलं बी बियाणं खतं सुद्धा आपल्या शेतामध्ये लागवड करू शकत होते. सोबतच क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. आता याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे जे पिकं आहेत ते आपण लावू शकतो आणि यासाठी एक पद्धतीचं सरकार जे आहे ते काय करते प्रोत्साहन देत असते. विविध पद्धतीने प्रोत्साहन देत असते ज्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये विविध पिके लावल्यास तुमच्या शेतीचं उत्पादन वाढेल, तुमच्या जमिनीची क्वालिटी वाढेल, यासाठी मदत करत असते सरकार. नंतर फार्मर ट्रेनिंग. तर सरकार जे आहे ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा अप्रत्यक्षपणे सबसिडी देत असते. एन्श्युअर फूड सिक्युरिटी म्हणजे याच्या माध्यमातून जे सरकार जे आहे ते तुमचे फूड सबसिडीवर जे काही पैसे खर्च करत असते त्याच्यामुळे या पद्धतीने अन्न सुरक्षासाठी सरकार खाद्यान्न सबसिडी देत असते आणि ही एक एक प्रकारचं अप्रत्यक्ष सबसिडी आहे जी विविध कंपन्यांना आणि FCIला वगैरे देत असते. इश्यू चॅलेंजेस ऑफ इनडायरेक्ट सबसिडीज. सेरल सेंट्रिक ॲग्रिकल्चर. आता अप्रत्यक्ष सबसिडी दिल्यामुळे आपण आजही जे आहे ते मोठ्या प्रमाणात काय करतो की तृणधान्य त्या तृणधान्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर ही अप्रत्यक्ष सबसिडी दिल्यामुळेच. जर अप्रत्यक्ष सबसिडी दिली नसती तर आपण आपल्या काय केलं मार्केटमध्ये जे काही माल लागतो, मार्केटमध्ये जे काही पिकांना किंमत मिळते त्याच पिकांची लागवड केली असती. परंतु सरकार काय करतं की अप्रत्यक्षपणे सबसिडी दिल्यामुळे तुम्हाला जे काही तृणधान्य असेल ते तृणधान्य आणि त्याला लागणारे जे खत आहे त्याच्या किमती आपोआपच कमी झाल्यामुळे शेतकरी काय करतात तेच अन्नधान्य दरवर्षी लावतं आणि याच्यामुळे भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध होतो आणि म्हणून अन्नधान्याच्या किमती खूप कमी राहत असतात. त्यानंतर इश्यू चॅलेंजेस दुसरा आहे ओव्हर युजेस ऑफ नॅचरल रिसोर्स. सरकार जे आहे ते मोठ्या प्रमाणात वीज असेल, सिंचन सुविधा असेल, त्यानंतर खते असेल, बियाणं असेल यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी अप्रत्यक्ष सबसिडी उपलब्ध करून देते. अप्रत्यक्ष अनुदान उपलब्ध करून देत असते. त्याच्यामुळे जे काही नैसर्गिक रिसोर्स आहे त्या नैसर्गिक रिसोर्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि याच्यामुळे जमिनी खराब होत असतात, जमिनी आम्लीकृत होत असतात. जसं पंजाबसारख्या राज्य, पंजाब, हरियाणा असेल, UP असेल या राज्यांमध्ये जास्तीत जास्त खते वापरल्यामुळे त्याच्या जमिनी काय झालेल्या आहे आम्लीकृत झालेल्या आहे आणि या आम्लीकृत जमिनीमध्ये मग उत्पादन कमी व्हायला लागतं, जमीन जे पडीक व्हायला लागतं. त्याच्यामुळे अप्रत्यक्ष अनुदानाचा हा सुद्धा एक गैरफायदा आहे. सोबतच अशा पद्धतीच्या जास्त खतांच्या युजेसमुळे ती जमीन जी आहे ते काय होतं वाळवंटीकरण होत असते आणि अप्रत्यक्ष सबसिडीचा आहे
मोठं नुकसानच आहे जर ते वाळवंटीकरण होत असेल एखाद्या जमिनीचं तर. दुसरं करप्शन अँड लिकेजेस. अप्रत्यक्ष सबसिडी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि मध्यस्थ असल्यामुळे हा एक मोठा दोष आहे. याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे अ, जे काही बेनिफिशियरीज आहे किंवा जे महत्त्वाचे लोक आहेत ज्यांना हा पैसा मिळायला पाहिजे, तो पैसा त्यांच्यापर्यंत उपलब्ध होत नाही आणि याच्यामुळेच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो. तर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जेव्हा अ, कर्जमाफ्या झाल्या, या कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना आवश्यक होतं त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. परंतु जे काही मोठे शेतकरी आहेत, त्या मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत ही कर्जमाफी पोहोचली आहे. अशा पद्धतीचे अप्रत्यक्ष पद्धतीने जर सबसिडी अनुदान देत असेल तर हे मोठ्या प्रमाणात त्यातले तुटवडे आहेत किंवा भ्रष्टाचार होत असतो. ॲग्री सबसिडी. द व्हेरियस टाइप्स ऑफ ॲग्रीकल्चर सबसिडी इन्क्लूड्स इनपुट सबसिडी ज्याच्यामध्ये फर्टिलायझर, इरिगेशन, पॉवर, सीड्स आणि क्रेडिट सबसिडीज आहेत. त्यानंतर प्राईस सबसिडी असेल, एम-एस-पी, इन्फ्रास्ट्रक्चर सबसिडीज आणि एक्सपोर्ट सबसिडी. या काही महत्त्वाच्या सबसिडीज आहेत. ठीक आहे. ज्या शेतकऱ्यांना दिल्या जात असतात. शेतीच्या अनुदानाचा महत्त्वाचा मुद्दा. उच्च शेती अनुदान कमी करण्यासाठी श्रीमंत देशाकरता भारत आणि चीनने जागतिक व्यापार संघटनेला संयुक्तपणे प्रस्ताव पाठवलेला आहे. डब्ल्यूटीओच्या शेती संदर्भातील करारामधील विषमता काढून टाकण्यासाठी आणि जागतिक व्यापारामधील विकृती दूर करण्यासाठी कपात प्रक्रिया 2019 मध्ये सुरू झालेली आहे. भारताच्या कृषी अनुदान हे एकूण कृषी उत्पादनाच्या बाजार मूल्याच्या 10% पेक्षा कमीच आहे. म्हणजे मर्यादित स्तरावरच भारत देश जो आहे तो कृषी अनुदान देत असते. विकसनशील देशाच्या तुलनेत हे खूपच कमी आहेत. नारंगी पेटी म्हणजे क्युंबर बॉक्स म्हणजे काय? तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदतीचा समावेश नारंगी पेटीमध्ये होत असतो. तर ही नारंगी पेटी जी आहे ती डब्ल्यूटीओ किंवा गॅट करारामधील महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. शेतकऱ्यांना आणि ही नारंगी पेटी जी क्युंबर बॉक्स आहे, तर कृषी क्षेत्रामध्ये जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुदान दिलं जातं, त्या अनुदानासंबंधितच ही नारंगी पेटी आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा अनुदानाचा सगळ्यात महत्त्वाचा गरजेचं आहे. आता ही नारंगी पेटी जी आहे ती डब्ल्यूटीओ जो आहे म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याची स्थापना 1 जानेवारी 1995 झालेली होती. त्यातील उरुग्वे राऊंड दरम्यान उरुग्वे जो दौरा होता त्या उरुग्वे राऊंडच्या दरम्यान ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर वर डब्ल्यूटीओचे जे काही सदस्य राष्ट्र त्यांनी साईन केलेल्या होत्या. यानुसार उरुग्वे पॅकेजनुसार विकसनशील देशांवर 13% ने मदत कमी करण्याचे बंधन 10 वर्षात घालण्यात आलेले होते. अनुदानासंबंधित ही पेटी आहे, नंबर बॉक्स आहे. तर भारतात ही मदत जी आहे ते म्हणजे खास करून भारतामध्ये किमान हमी भाव असेल, त्यानंतर वीज, खते, सिंचन अनुदान दिलं जाते. सोबत कृषी संशोधनासाठी आणि प्रशिक्षणासाठी सुद्धा भारत सरकार अनुदान देत असते. तर सबसिडीज आता विकसित देशांना कमाल 5% पर्यंत सबसिडी देता येत असते आणि विकसनशील देशांना कमाल 10% पर्यंत शेती अनुदान देता येते. भारत आणि चीनसारख्या विकसनशील देश समर्थनाच्या एकत्रित उपायाच्या डी मिनिमस स्तराचा भंग करण्यास परवडणाऱ्या स्थितीत नसले तरी अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये कॅनोला, कापूस, साखर आणि काही उत्पादनामध्ये 50% जास्त अनुदान दिले जात असते आणि मार्केटिंगवर मोठ्या प्रमाणात हे देश भर देतात. परंतु भारत आणि चीन यासारखे देश या पद्धतीच्या गोष्टी करत नाही. भारत आणि चीनने डब्ल्यूटीओ मधील विकसित राष्ट्रांना मान्य केलेले बहुपक्षीय व्यापार नियमानुसार शेतीत अनुदान कमी करण्याची मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे जर या विकसित देशांमध्ये उत्पादन होणाऱ्या कृषी मालावर जर सबसिडी कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीन सारख्या जे काही विकसनशील देश आहेत त्यांच्या उत्पादनांना किमती कॉम्पिटिशन तयार होईल, प्रतिस्पर्धा तयार होऊ शकते विकसित देशांसाठी. म्हणून यासंबंधित डब्ल्यूटीओमध्ये मुद्दा प्रत्येक वेळेस भारत आणि चीन सारखे विकसनशील देश उपस्थित करत असतात. डब्ल्यूटीओच्या पार्लमेंटमध्ये या सबसिडीला ॲग्रीमेंट मेजरमेंट ऑफ सपोर्ट किंवा अंबर बॉक्स सपोर्ट म्हटले जाते. भारत आणि चीनचा असा विश्वास आहे की विकसनशील देशांकडून अनुदानावर कपात करण्याऐवजी AMSचे उच्चाटन करणे किंवा सुधारणांचा प्रारंभ बिंदू असावा
असं भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशाचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने कृषी अनुदान जे आहे ते पुढच्या 10 वर्षामध्ये संपवून टाकण्यात यावं, अशा पद्धतीच्या उरुग्वे राउंडमध्ये म्हणण्यात आलेलं होतं. पण ते आजही काही पूर्ण होऊ शकले नाहीये. याच्यावर आजही वेगवेगळ्या स्तरावर विकसनशील देश हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करत असतात. तर ठीक आहे. तर मित्रांनो, हा टॉपिक तुम्हाला इथे समजला असेल. थँक यू एव्हरीवन. प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल.